जय भीम. Subscribe भीम विचार चॅनल on YouTube. जय भीम. भीम विचारमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज सर्व वंचितांचे तुफान भुसावळमध्ये दाखल झालेले आहे. वंचित बहुजन आघाडीची सभा आज भुसावळमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आज होणाऱ्या सभेला लाखोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे सर्व पक्ष हादरून जात आहे. सर्व पक्षांच्या मनात एक दचक भरलेली आहे. भारिप पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि MIM पक्षाचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होणार आहे. या सभेमध्ये आंबेडकर साहेब आपला उमेदवार घोषित करू शकतात. वंचित बहुजन आघाडीमध्ये SC, ST, OBC, मुस्लिम तथा सर्व बहुजन वर्गाचा समावेश करून एक नवीन क्रांतीची उभारणी करण्यात आलेली आहे. या सर्वांच्या प्रतिनिधींना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पाठवून राजकीयदृष्ट्या मजबूत करून सामाजिक, राजकीय, आर्थिक विकास कसा घडवून आणता येईल या दृष्टीने या पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. आतापर्यंत कुठलाही पक्ष असो त्यांनी फक्त स्वतःच्या राजकीय पक्षासाठीच बहुजनांचा किंवा त्यांच्या मतांचा उपयोग केलेला आहे. बहुजनांना त्यांचा खरा विकास घडवून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रकारे गुलामाचे गुलाम असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून समाजामध्ये वावरण्याचा अधिकार मिळवून दिला आहे, त्याचप्रकारे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सुद्धा वंचितांना त्यांचं एक नवीन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी झटपट करत आहेत. भुसावळ हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांचा बालेकिल्ला असून याच ठिकाणी आज वंचितांची महासभा आयोजित करण्यात आलेली आहे. आज होणाऱ्या सभेवरून RP आठवले गट यांच्याकडील असलेला पाठिंबा हा वंचित बहुजन आघाडीकडे जातो की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. आज होणाऱ्या या सभेची चर्चा आपण पुढील भागामध्ये बघू. तोपर्यंत जय भीम, जय भारत.